नमस्कार. आज आपण जिवंत समाधी व संजीवन समाधी यातील फरक बघूया. समाधी म्हणजे एकरूप होणे, विलीन होणे, वेगळे अस्तित्व न राहणे. अशी समाधी अवस्था येणे मोठी भाग्याची गोष्ट असते. हे मोठे दिव्य असते. म्हणूनच म्हणतात, दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती. मनुष्य जन्माला येतो व मृत्यू पावतो. मृत्यूनंतर त्या शरीराचे पंचमहाभूतात विलिनीकरण होते व त्याचे तेथूनच दुसऱ्या रूपाने प्रकटीकरण होते. यालाच जन्म मृत्यूचा लपंडाव म्हणतात. हा लपंडाव अनादी कालापासून चालत आला आहे. ऋषी मुनींनी जिवंतपणात स्वतःला समाधिस्थ करून घेतले याची आठवण आपणाला निरनिराळ्या नोंदीतून होते. ते ऋषी मुनी समाधी घेतल्यावर काही कालांतरानंतर पंचमहाभूतात विलीन झालेले संदर्भ पण सापडतात. ही प्रक्रिया झाली जिवंत समाधीची. अशा संतांची अनेक उदाहरणे आपणास सापडतात. आता आपण संजीवन समाधी काय आहे ते पाहू. संजीवन समाधी वर्षानुवर्ष आहे त्याच स्थितीत असणे. त्यावर वाहिलेली फुले, फळे, प्रसाद जसाचे तसा राहतो. त्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. त्या समाधीचे चैतन्य अनंत काळापर्यंत टिकून राहते. त्या समाधीतून सृष्टीच्या गरजेप्रमाणे संतांचे पुन्हा पुन्हा प्रकटीकरण होते. त्यांचे पंचत्वात विलिनीकरण होत नाही. ही संजीवन समाधी होय. अशी संजीवन समाधी एकच एक म्हणजे ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची ती आळंदी येथे आहे. अशी संजीवन समाधी दुसरीकडे कोठेच सापडत नाही. जिवंत समाधी ही प्रापंचिकातून होते. प्रापंचिकांचे सर्व भोग फिटेपर्यंत त्याने घेतलेल्या समाधीतून अनेक जन्म त्याला घ्यावे लागतात. त्यांचे पंचमहाभूतात विलिनीकरण होत नाही. मात्र संजीवन समाधी ही अनोखी समाधी आहे. त्या समाधी पुरुषाला अनोखा अनुभव आलेला असतो. म्हणून त्या समाधीला वाहिलेली फुले, फळे, प्रसाद हा वर्षानुवर्ष तसाच राहतो व सृष्टीच्या गरजेप्रमाणे त्या सद्भगवंताचे स्वरूप लोकांचे समोर येत राहते. हे स्वरूप आनंदी अविनाशी असते. येथे आपण वावरत असलेल्या समाधीसाठी जिवंत व संजीवन या समाधीतील फरक नजरेसमोर येतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे वर्णन करताना म्हणले आहे, ज्ञानेशाची समाधी स्थिती पुनश्च येणे देहावरती, याची घेतली प्रचिती त्रिशकोत्तर नाथांनी. पूर्वजांनी जया पाहिले तया नाथांनी देखिले, आज तैसेची संचिले समाधीस्थ ज्ञानेश्वर. अशा या जिवंत समाधीस्थ व संजीवन समाधीस्थ महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम. तेथे म्हणावे वाटते, दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझी जुळती.